नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहोवे, मराठी विभाग प्रमुख, बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय, पारवा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण या साहित्य संवाद युट्यूब चॅनलवर मराठी साहित्याशी मराठी भाषेच्या संदर्भात जे काही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण अपलोड करत असतो. दुसरं मित्रांनो, की महापुरुषांचे चरित्र असेल किंवा आयुष्यामध्ये एखादं वळण असं दुःखाचं येतं, त्या दुःखाच्या वळणावर उभारी कशी मिळेल, कोणत्या विचाराने आपल्याला पाठबळ मिळेल, ज्या पाठबळाने ज्या विचाराने आपण आयुष्यामध्ये एक नवी क्रांती घडवू शकू, असे प्रेरणादायी विचार सुद्धा आपण या युट्यूब चॅनलवर टाकत असतो. म्हणून मित्रांनो, पाहत राहा, आनंद घ्या आणि युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. आज वेगळ्या विषयावर बोलू मित्रांनो, अलीकडे तुम्ही पेपरला बातमी वाचलेली आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो, मराठी भाषा दिन साजरा करतो, आपण मराठी भाषिक आपण आहोत, मराठी राज्यामध्ये राहतो आहे आणि आणखी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय मिळालं हो? अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे काय? बरं, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकष काय आहे? म्हणजे तुम्हाला हेही तुम्ही पेपरच्या अनुषंगाने वाचलं असेल किंवा कोणत्या बातमीच्या अनुषंगाने तुम्हाला माहित असेल की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सरकारने, इथल्या साहित्यिक मंडळांनी जे मराठीवर प्रेम करतात त्या सगळ्या अभ्यासू विचारवंत प्रेमी मंडळींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कित्येक वर्षापासून संघर्ष केलेला आहे. मग तो साहित्यिक संस्थांचा संघर्ष असेल, राज्यस्तरावर संघर्ष असेल, केंद्र स्तरावर संघर्ष असेल, पण अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 2012 पासून नव्हे त्याच्याही आधीपासून हा संघर्ष चालू आहे. आणि संघर्षाचं फळ म्हणजे आता नुकतंच 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मित्रांनो, पाहूया की अभिजात भाषा म्हणजे काय. तर अभिजात म्हणजे काय? अभिजात म्हणजे मूळ किंवा आधी जन्मलेला. अभि म्हणजे आधी जन्मलेला, म्हणजे ही भाषा आधी जन्माला आली पाहिजे. आधी म्हणजे किती? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काही निकष आहे, ते निकष पुढे पाहूया. अभिजात म्हणजे काय? तर आधी, मूळ, श्रेष्ठ किंवा कुलीन किंवा सर्वश्रेष्ठ, अशा पद्धतीने आपण अभिजात या शब्दाचा अर्थ पाहूया. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणजेच मराठी भाषा ही मूळ आहे, मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे, मराठी भाषा ही आद्य आहे, मराठी भाषा ही प्राचीन आहे, मराठी भाषा प्राचीन काळापासून अनेक ग्रंथ प्रसवत आलेली आहे आणि आज जी आपण मराठी बोलतो तीच प्राचीन मराठी आहे, अशा पद्धतीचा अर्थ म्हणजे अभिजात असा होतोय. मग मित्रांनो, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी काय निकष आहे? तर पहिला निकष आहे की कोणतीही भाषा, जी भाषा अभिजात भाषा होईल ती भाषा किमान तिला 1,500 ते 2,500 वर्षाचा इतिहास असला पाहिजे. म्हणजेच ती भाषा 1,500 ते 2,500 वर्षा आधी पासून जिवंत असली पाहिजे किंवा जन्माला आली असली पाहिजे आणि तेव्हापासून तिच्यामध्ये साहित्य निर्माण झाले असले पाहिजे. दुसरं मित्रांनो, की जी भाषा आहे जी आज आपण वापरतो तर तीच ती भाषा असली पाहिजे. म्हणजे प्राचीन भाषा आणि आजची भाषा या दोघांमध्ये एक संबंध असला पाहिजे. भाषा ही परिवर्तित होत असते, म्हणजे भाषा परिवर्तन होते म्हणजे सगळीच भाषा परिवर्तन होते असं नाही. त्यामधले काळानुसार, वेळेनुसार, माणसानुसार, स्थिती गतीनुसार, हवामानानुसार काही शब्द परिवर्तित होत असतात, पण एकूणच त्या भाषेचा रूपबंध तोच असतो. म्हणून ती भाषा, प्राचीन भाषा आणि आजची भाषा ही एकच असली पाहिजे, दोघांचाही सहसंबंध असला पाहिजे. आणि त्या भाषेमध्ये अनेक ग्रंथ निर्माण झाले पाहिजे. असे 4 निकष अभिजात भाषा होण्यासाठी आवश्यक होते. मराठी भाषा ही पुराण आहे, मराठी भाषा ही प्राचीन आहे, मराठी भाषा ही 2-2.5 हजार वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये नांदत आहे. हे अनेक साहित्यिकांना कळत होतं,
पण हे आता राज्य स्तरावर, केंद्र स्तरावर पटवून द्यायचं होतं. आणि म्हणून मग अनेक विचारवंतांनी हा प्रयत्न केला आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक कमिटी स्थापन झाली. त्या समितीचे सदस्य होते, अध्यक्ष होते रंगनाथ पठारे आणि हरी नरके असे अनेक लोक त्या कमिटीचे सदस्य होते. आणि मग तेव्हापासून त्यांनी प्रयत्न केला. काय प्रयत्न केला तर ही जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेला 1,500 ते 2,500 नव्हे त्याच्याही आधीपासूनचा इतिहास आहे. म्हणजे ती जुनी आहे, प्राचीन आहे. ही मराठी भाषा 2,500 वर्षापासून अजूनही जिवंत आहे आणि मराठीपासून तर मराठीपर्यंत हा तिचा प्रवास आहे. तिसरं असं की या मराठी भाषेमध्ये अनेक ग्रंथ, सकस असे ग्रंथ त्या त्या काळामध्ये निर्माण झालेले आहे आणि त्या प्राचीन भाषेचा अनुबंध आज सुद्धा आहे हे त्यांना पटवून द्यायचं होतं. आणि मग या विचारवंतांनी, या अभ्यासकांनी महाराष्ट्राच्या अनेक प्रदेशामध्ये जाऊन सखोल अभ्यास केला. काय अभ्यास केला तर त्यांनी शोध लावलाय, त्यांनी संशोधन केलंय की मराठीचे प्राचीन संदर्भ कुठे कुठे मिळतात. तर मग लक्षात मग काय लक्षात आलं तर आजपासून 2200 वर्षाआधी नाणेघाटातील ब्राह्मी लिपीमध्ये मराठी शब्द सापडले. म्हणजे आज जी मराठी दिसते आपल्याला, या मराठीचे काही संदर्भ, काही शब्द आपल्याला 2200 वर्षाआधी जी ब्राह्मी लिपी होती त्या ब्राह्मी लिपीमध्ये दिसते. आणि मग मित्रांनो, मराठी भाषा, महाराष्ट्री भाषा ही भाषा तेव्हाही जिवंत होती. आणि मग आपल्याला अनेक शिलालेखांच्या माध्यमातून मराठीचे काही संदर्भ आपल्याला मिळतात की ज्या शिलालेखामध्ये मराठी शब्द आपल्याला सापडतात. सातवाहनांच्या काळामधली गाथा सप्तशती हा सुद्धा एक ग्रंथ आपल्याला मिळतो आणि हा मराठीचा आद्य ग्रंथ आहे असंही आपल्याला म्हणता येतं. पुढे जाऊन मित्रांनो की 12व्या शतकामध्ये महानुभाव पंथाने अनेक ग्रंथ निर्माण केले आणि खरं म्हणजे मराठीचा अट्टहास धरला. मराठी भाषा ही प्रसार पावली पाहिजे, ती जनसमूहाची भाषा आहे, जनलोकांची भाषा आहे, सर्वसामान्यांची भाषा आहे असा त्यांचा अट्टहास होता. मित्रांनो, मराठी भाषा ही सर्वसामान्यांची भाषा, तिचा प्रसार व्हावा म्हणून खास चक्रधरांनी प्रयत्न केला. आणि म्हणून या संशोधकांनी शोध घेतलाय की चक्रधरांनी 12व्या शतकामध्ये मराठीमध्ये मग लीळाचरित्र असेल किंवा आणखी माईमभटाचे किंवा महानुभाव पंथाचे ग्रंथ असतील, दृष्टांत पाठ असेल, लीळाचरित्र असेल, गोविंद प्रभू चरित्र असेल, मदंबेचे धवळे असेल, असे अनेक ग्रंथ मराठीमध्ये आहे. आणि मग ज्या अर्थाने मराठीमध्ये 12व्या शतकामध्ये अशा पद्धतीचे ग्रंथ जर निर्माण होते याचा अर्थ असा की 12व्या शतकामध्ये मराठी भाषा ही अत्यंत स्थिर स्थावर झाली होती आणि ती प्रगत अशा पद्धतीची होती. मराठीची ती विकसित अवस्था होती. जर मराठीची विकसित ती अवस्था होती तर त्याच्या आधी 1000-1200 वर्ष मराठीचे एक एक शब्द तिथे मिळत होते असाही त्यांनी शोध लावला. पुढे जाऊन मित्रांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. खरं म्हणजे हे अनुवाद जरी असलं तरी मराठी जनांना मराठी भाषेचा सुकाळ व्हावा आणि भगवद्गीतेचा संस्कृत मधला अर्थ मराठी लोकांना, भक्त लोकांना कळावा यासाठी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा सुकाळ करण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. आजही ज्ञानेश्वरी ही मराठी भाषेतील अत्यंत अत्युच्च दर्जाचा ग्रंथ आहे. जर 12व्या शतकामध्ये जर अशा पद्धतीचा ग्रंथ होत असेल तर निश्चितच मराठी भाषेला पूर्व इतिहास आहे आणि तो अत्यंत उज्ज्वल आणि चांगला इतिहास आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊन मित्रांनो, मराठी आणि त्यामध्ये मग ज्ञानदेव आले, नंतर मग तुकाराम आले, नंतर एकनाथ, नामदेव आणि या 18 जातीच्या संतांनी मराठीमध्ये अभंग रचना केली आणि संस्कृतला पारखा झालेला हा समाज याला देवाची भक्ती करता येते हा आणि ती मराठीच्या माध्यमातून अभंग रचना करून त्यांनी भक्तीचा मार्ग खुला केलाय. आणि हा पुढे जाऊन मग छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चारही बाजूंनी मुस्लिम सत्ता होती, त्यामुळे अरबी, फारसी, उर्दू, हिंदी यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढला होता, याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला होता. आणि मग
मराठीला शुद्ध करण्यासाठी मराठी राजभाषा कोश शिवाजी महाराजांनी तयार केला आणि मराठी अधिक शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पहा मित्रांनो, मराठीचा ज्वलज्वल्य अभिमान शिवाजी महाराजांना होता. पुढे जाऊन मग महात्मा फुले आले. महात्मा फुलेंनी अनेक ग्रंथ निर्माण केले आणि मराठीमध्ये मराठी किती सकस आहे हे दाखवून दिलंय. महात्मा फुले असेल, सावित्रीबाई फुले असेल, बाळशास्त्री जांभेकर असेल, मग मराठीमधलं तंत पंत संत साहित्य असेल, यामध्ये मराठीची निर्मिती आपल्याला दिसते आहे. इंग्रज काळ आलाय, इंग्रज आले, इंग्रजांची इंग्रजी आली, पण तरीही इथे मराठी मात्र टिकून राहिली नव्हे, ती वाढत राहिली. आणि आज जी आपण मराठी बोलतो, या मराठी भाषेमध्ये अनेक साहित्य निर्माण झाले आणि मराठी ही आज अत्युच्च शिखरावर आहे. मराठीची आजची अवस्था ही अत्यंत संपन्न अशी अवस्था आहे. आता मित्रांनो, एक निकष होता की आजची जी मराठी आहे ही मराठी पूर्वी होती का, तर 2200 वर्षाआधी किंवा त्याच्याही वर्षाआधी नाणेघाटातील जेव्हा ब्राह्मी लिपीमध्ये काही मराठी शब्द मिळतात, तेव्हा ती मराठी मराठठी, महाराष्ट्री, प्राकृत आणि आजची मराठी याचा सहसंबंध आहे. म्हणजे आजची जी मराठी आहे तीच मराठी आधीच्या काळामध्ये होती, ती परावर्तित होत 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 आजच्यापर्यंत आली. म्हणून आजच्या आपल्या मराठीला हा 2500 वर्षाआधीचा इतिहास आहे. म्हणून ती मूळ आहे, म्हणून ती अभिजात आहे, म्हणून ती श्रेष्ठ आहे, म्हणून ती कुलीन आहे. आणि मग हा संघर्ष बरेच दिवस चालू होता आणि मग शेवटी 2024 मध्ये केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं असेल की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण या अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे काय होईल, फायदा काय होईल, तर मराठी भाषेला एक राजभाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत भारतामध्ये एकूण 11 भाषांना राजभाषेचा दर्जा मिळालेला असेल. मग त्यामध्ये संस्कृत असेल, मल्याळम असेल, ओरिया असेल आणि अधिकडे आता मराठी सुद्धा झालेली आहे. आता या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे काय होईल, काय फायदा होईल, काही मराठी भाषेचा विकास झाला पाहिजे ना. जर दर्जा मिळाला आहे, एखाद्या गोष्टीला हा अत्युच्च आहे, चांगला आहे, सर्व गुण संपन्न आहे आणि उत्कृष्ट आहे असं जर म्हणत असू, तर त्या गोष्टीचा, त्या नामाभिधानांचा काही फायदा झाला पाहिजे. तर मराठी भाषेला काय फायदा होईल, तर मराठी भाषा बळकट होण्यासाठी मदत होईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आर्थिक तरतूद केल्या जाईल, मोठ्या प्रमाणात निधी मिळेल. मराठी भाषा आणि मराठी साहित्य संस्थांना मराठी भाषा टिकवण्यासाठी, मराठी भाषेमध्ये कोश निर्माण करण्यासाठी, मराठी भाषेला अधिक संपन्न करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधी देईल. मराठी भाषेचे मोठ्या प्रमाणात पुस्तक छापल्या जाईल आणि वाचन वाढवल्या जाईल. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही, जोपर्यंत तुम्ही मराठी भाषा बोलती ठेवणार नाही, तोपर्यंत मराठी भाषे जिवंत राहणार नाही, ती जगणार नाही आणि वाढणार नाही. हे जगवण्याचं, वाढवण्याचं, विकसित करण्याचं काम मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळे होईल. अनेक ग्रंथालयांना अनुदान मिळेल मराठी भाषा आणि मराठी साहित्य वाढवण्यासाठी. मित्रांनो, मराठी भाषा या राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा निश्चितच विकास होईल. आणि म्हणून मराठी भाषेचा विकास होण्यासाठी राजभाषेचा दर्जा मिळणं अत्यंत आवश्यक होतं. ही मराठी भाषिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. म्हणून सर्व मराठी भाषिकांनी केंद्र सरकारचे आपण आभार मानले पाहिजे.